नमस्कार मित्रांनो, आज आपण एका वेगळ्याच विषयावर जरा चिंतन करणार आहोत. जगामधली चौथी अर्थव्यवस्था ही जपानची आहे आणि IMFच्या एप्रिल 26च्या अंदाजानुसार जपानचा GDP सुमारे $4.38 ट्रिलियन इतका आहे. पण जपानमध्ये गेली 30 वर्ष जर आपण बघितलं तर महागाई अत्यल्प आहे, आर्थिक वाढ मंद आहे, व्याजदर जवळपास 0% आहे आणि जपानची मध्यवर्ती बँक ही इझी मॉनेटरी पॉलिसी राबवत आहे. इझी मॉनेटरी पॉलिसी म्हणजे काय? तर पैसा सहजपणे अर्थव्यवस्थेला उपलब्ध करून देणे, याला म्हणायचं इझी मॉनेटरी पॉलिसी. त्यामुळे झालंय काय तर जपानमधलं बँकिंग क्षेत्र असेल, विमा कंपन्या असतील, पेन्शन फंड असेल, यांच्याकडे भरपूर लिक्विडिटी आहे, भरपूर भांडवल आहे. आता थोडक्यात काय तर जपानमध्ये भरपूर लिक्विडिटी आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला व्याजाचे दर कमी आहेत. यामुळे होतं काय, जी लिक्विडिटी बँकांकडे आणि अर्थव्यवस्थेमध्ये आहे ती ऑफलोड करायला लागते, म्हणजे बँकांना ती कोणाला तरी कर्ज रूपाने द्यावी लागते आणि व्याजाचे दर अत्यल्प आहेत, म्हणजे 0 किंवा 1% आत आहेत. त्यामुळे जपानच्या बँकांकडनं कर्ज घेणं हे स्वस्त आहे आणि सोपं पण आहे. त्यामुळे होतं कसं तर जगातले गुंतवणूकदार जपानमधून कर्ज घेतात, त्याच्यावर व्याजदर अत्यल्प आहे आणि हे घेतलेली कर्जाची रक्कम गुंतवणूकदार दुसऱ्या देशांमध्ये गुंतवतात. त्यामुळे दुसऱ्या देशातल्या शेअर बाजारात ते खरेदी करतात, रोखे बाजारामध्ये ते खरेदी करतात, नाणे बाजारामध्ये त्याची गुंतवणूक करतात आणि तिथे जास्ती दराने परतावा मिळवतात. म्हणजे अगदी उदाहरण देऊन सांगायचं झालं तर जपानमध्ये समजा 0.5% व्याजदराने कर्ज घ्यायचं, ते घेतलेलं कर्ज डॉलरमध्ये किंवा युरोमध्ये किंवा इतर चलनांमध्ये कन्व्हर्ट करायचं आणि मग त्याची गुंतवणूक उदाहरणार्थ भारताच्या शासकीय रोख्यांमध्ये ज्याच्यावर 7% व्याजदर आहे अशा रोख्यात गुंतवायची. परिणाम काय होतो बघा गुंतवणूकदाराच्या दृष्टीने, 0.5% त्यांनी कर्ज घेतलंय आणि 7% त्यांनी गुंतवणूक केली. हा 6.5% जो व्याजाचा फरक आहे तो त्याचा नफा म्हणून राहतो. ही जी सगळी प्रक्रिया आहे, जर पुन्हा थोडक्यात सांगायचे तर जपानमधून कमी व्याजदराने कर्ज घ्यायचं, ते डॉलर किंवा युरो किंवा अन्य चलनामध्ये परिवर्तित करायचं, ते दुसऱ्या देशामध्ये गुंतवायचं, त्याच्यावर अधिक व्याजदराने उत्पन्न मिळवायचं. या सगळ्या व्यवहाराला येन कॅरी ट्रेड असं म्हणतात. थोडक्यात कमी व्याजदराने कर्ज घेणं, जास्ती व्याजदर असलेल्या ठिकाणी गुंतवणं आणि फरक व्याजाचा जो आहे तो उत्पन्न म्हणून मिळवणं, याला येन कॅरी ट्रेड असं म्हणतात. आता याच्यात दिसायला तर फार सोपं दिसतं, 0.5% घ्यायचं आणि 7% गुंतवायचं, 6.5% निव्वळ नफा. पण हे एवढं सोपं नाही. याच्यामध्ये अनेक बँका, अनेक पेन्शन फंड, अनेक हेज फंड हे सगळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असतात. धोके आहेत त्याच्यामध्ये. दिसायला जरी ही रणनीती सोपी वाटली तरी धोके काय आहेत? पहिला मोठा धोका म्हणजे विनिमय दरातला फरक. जर विनिमय दर बदलला, एक्सचेंज रेट बदलला, तर स्वाभाविकपणे हे जे कन्व्हर्शन आहे की नाही, येनचं डॉलरमध्ये आणि पुन्हा डॉलरचं येनमध्ये एक्सचेंज रेट बदलला तर हा सगळा प्रॉफिट तो एक्सचेंज रेटमध्ये ॲडजस्ट करावा लागतो. दुसरी एक गोष्ट आहे, तुम्ही कर्ज आज घेतलं पण जपानच्या मध्यवर्ती बँकेने, बँक ऑफ जपानने जर का व्याजाचा दर वाढवला तर हे मार्जिन कमी होण्याची शक्यता असू शकते. तिसरी एक जोखीम आहे आणि ती म्हणजे बाजारातच घसरण झाली.
तुम्ही जिथे गुंतवणूक केली आहे हे कर्ज घेऊन, ते गुंतवणूक करताना असलेला बाजाराचा स्तर जर खाली आला, म्हणजेच व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट खाली आली, तर ती पण एक मोठी रिस्क असते. आणि हे सगळं जगातल्या मोठ्या मोठ्या गुंतवणूकदारांना सहन करावं लागतं. हा अनुभव 2024 साली जगातल्या गुंतवणूकदारांना आला. ऑगस्ट 24मध्ये खूप दीर्घ काळानंतर बँक ऑफ जपानने, म्हणजे जपानच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढवायला सुरुवात केली आणि भविष्यात ते आणखीन वाढवू असे संकेत या बँकेने दिले. त्यामुळे जे येन कॅरी ट्रेड करणारे गुंतवणूकदार होते त्यांना आपल्या गुंतवणुकीची पोझिशन ही कमी करायची वेळ आली. त्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारामध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली. जपानचा येन मजबूत झाला आणि अनेक इमर्जिंग इकॉनॉमीजमधून परदेशी भांडवल बाहेर पडायला सुरुवात झाली. भारतामधल्या शेअर बाजारात सुद्धा काही काळ ही अस्थिरता दिसून आली. आता हे असं का होतं? तर आपण बघितलं की व्याजाचे दर जर जपानच्या मध्यवर्तीने बँकेने वाढवले तर प्रॉफिटचं मार्जिन गुंतवणूकदारांचं कमी होतं. तसंच दुसरी बाब म्हणजे जर येन मजबूत व्हायला लागला तर डॉलरचे येन करताना कमी येन मिळायला लागतात. असं दुहेरी नुकसान होतं. म्हणून गुंतवणूकदार हे ज्या वेळेला असं येनमध्ये कर्ज घेऊन दुसरीकडे गुंतवणूक करतात आणि येन मजबूत व्हायला लागला, व्याजदर वाढायला लागले, तर ती गुंतवणूक लिक्विडेट करतात. लिक्विडेट करतात म्हणजे काय? ज्या देशात गुंतवणूक केली तिथे ती विकून टाकतात आणि ते पुन्हा येनमध्ये कन्वर्ट करून आपली कर्जाची रक्कम परतफेड करतात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय होतं? त्या प्रक्रियेला म्हणतात येन ट्रेड अनवाइंड. आधी आपण बघितलं होतं येन कॅरी ट्रेड, आता आपण बघतो कॅरी ट्रेड अनवाइंड. आधी कॅरी ट्रेड केला म्हणजे येनमधनं कर्ज घेतलं, डॉलरमध्ये परिवर्तित केलं आणि दुसरीकडे गुंतवून नफा मिळवला. ही जेव्हा उलटी प्रक्रिया होते त्याला अनवाइंड असं म्हणतात. म्हणजे केलेली गुंतवणूक मोकळी करायची, पुन्हा त्याचे डॉलर किंवा कोणत्या तरी चलनामध्ये ते पैसे घ्यायचे, ते पुन्हा येनमध्ये कन्वर्ट करायचे आणि येनमधलं कर्ज परत करायचं. याला म्हणायचं कॅरी ट्रेड अनवाइंड. आता याची भीती जगाला का वाटते? मला वाटतं हे जर सगळी प्रक्रिया कळली असेल तर भीती वाटण्याचं कारणही पटकन लक्षात येईल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मोठे गुंतवणूकदार असतात, विदेशी गुंतवणूकदार, आणि त्यांच्याकडे खूप मोठी रक्कम असते गुंतवणूक केलेली. ज्या वेळेला ते अनवाइंड करायला सुरुवात करतात म्हणजेच त्यांची गुंतवणूक मोकळी करायला सुरुवात करतात, त्यावेळेला शेअर बाजार कोसळतो, बॉन्ड बाजार कोसळतो, कारण हे विक्री करतात आणि त्यामुळे त्यांच्या किमती घसरायला सुरुवात होते. साधारणपणे जिथे जास्ती उत्पन्न मिळतं अशाच ठिकाणी गुंतवणूक केलेली असते आणि ते इमर्जिंग मार्केट्स असतात. त्यामुळे या बाजारातनं पैसा बाहेर जायला लागतो. हे जर खूप मोठ्या प्रमाणावर झालं तर डॉलर कमकुवत होऊन येन मजबूत व्हायला लागतो. म्हणून जगाला काळजी वाटायला लागते. बँक ऑफ जपानने अनेक वर्ष शून्य व्याजदराचं धोरण राबवलं, पण आता त्यातून बाहेर पडायला सुरुवात केली आहे. त्याच्यात जोडीला जर महागाई टिकून राहिली आणि व्याजदर असेच वाढत राहिले तर 2026मध्ये म्हणजे आगामी काळामध्ये येन कॅरी ट्रेडमध्ये आणखी अनवाइंड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जर 2024मध्ये काही गुंतवणूकदारांनी अनवाइंड पोझिशन्स केल्या पण अजून त्या शिल्लक आहेत, काही शिल्लक आहेत, आणि याचा पहिला मोठा अनवाइंड जर 24 नंतर आता आला
तर स्वाभाविकपणे या इमर्जिंग इकॉनॉमीजना त्याचा फटका बसेल. डॉलरच्या व्हॅल्युएशनमध्ये आणि येनच्या व्हॅल्युएशनमध्ये फरक पडेल आणि त्यामुळे जगातल्या अर्थव्यवस्थांमध्ये परिणाम होईल. म्हणून ज्याला मी म्हणतो कॅरी ट्रेड अनवाइंड जर सुरू झालं तर जगभरातील शेअर बाजारात, रोखे बाजारात, नाणे बाजारात, अर्थव्यवस्थांमध्ये उलथापालथ होऊ शकते, अस्थिरता येऊ शकते. म्हणूनच जागतिक गुंतवणूकदार, मध्यवर्ती बँका आणि धोरणकर्ते जपानच्या व्याज दरावर लक्ष ठेवून आहेत. मला वाटतं कॅरी ट्रेड म्हणजे काय आणि अनवाइंडिंग कॅरी ट्रेड म्हणजे काय हे जर लक्षात आलं तर ही सगळी घडामोड आपल्याला खूप दिशा देऊ शकेल. आज थांबूया. धन्यवाद.